नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे जीजी आता शशिकलाला म्हणत असते, ए शशिकला, 1,60,000 रुपये देता येत असतील तर सांग, नाहीतर मी बाजारपेठेत चालले. त्यावर लगेच आता जय म्हणतो, नाही जीजी, अहो कशाला जाताय, मी सांगतो शशिकलाला समजून. शशिकला काकी प्लीज असं करू नका हो, जीजीला 1,60,000ची गरज आहे, प्लीज हे मंगळसूत्र घ्या आणि पैसे द्या. त्यावर शशिकला म्हणू लागते, ठीक आहे जय, तू म्हणतोय तर मी पैसे द्यायला तयार आहे, असे म्हणत आता लगेच कपाट उघडून शशिकला 1,60,000 रुपये घेऊन येते आणि जीजी समोर धरते. आता जीजी लगेच ते पैसे घेणार. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, जाऊ बाई, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं, चला पटकन ते मंगळसूत्र आधी द्या, नंतर नाही दिलं तर मी काय करू, लगेच द्या, एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं, असे म्हणत आता जीजीने ते मंगळसूत्र शशिकलाच्या हातावरती टेकवलेलं असतं आणि ते 1,60,000 रुपये घेऊन जीजी तडक इकडे बाहेर रायाजवळ येते. आता राया मात्र तिथे कॉटवरती बसलेला असतो. जीजी येताच पटकन रायाच्या हातावरती ते पैसे टेकवते आणि मला लागते, हे घे तुझ्या कामांचा पगार 8 महिन्यांचा, 20,000 रुपये महिन्याप्रमाणे 1,60,000 रुपये, 1 रुपयाही कमी नाही या, मोजून घे आणि निघ इकडनं. तुझ्या या बायकोला घे आणि तुझ्या बोजा बस्तार बांधून इकडनं निघायचं. आता मात्र राया मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी देवपूजा करत असते. मंजिरी तर जीजीकडेच बघू लागते. जीजीने एवढे पैसे कुठनं आणले असतील, असंख्य प्रश्न आता राया मंजिरीसमोर उभे असतात. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, कळत नाही का तुला, निघायचं, माझ्या दारातनं निघायचा, लगेच निघ इकडनं. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जीजी अगं पण हे पैसे. तेव्हा जीजी म्हणू लागते, मी पैसे कुठून आणू, काय करू, तुला त्याच्याशी काय घेणं देणं, तू माझ्या दारात राहायचं नाही, त्यासाठी मी कुठनंही पैसे आणायला तयार आहे. त्यामुळे तुला तुझे पैसे मिळालेत ना, हेच हवं होतं ना तुला, त्यामुळे तुझे पैसे घे आणि तुझा संसार उचल इकडनं, तुझ्या बायकोला घेऊन निघ. आता मात्र मंजिरीचं लक्ष लगेच जीजीच्या गळ्याकडे जातं. जीजीच्या गळ्यात काळा करदोरा आणि तिचं मंगळसूत्र कुठे. तेव्हा मंजिरी पुढे येते आणि मला लागते, जीजी अगं तुझ्या गळ्यात हा दोरा काय करतोय आणि तुझं मंगळसूत्र कुठे. आता मात्र लगेच राया मंजिरीच्या लक्षात आले असतं. मंगळसूत्र गहाण ठेवून जीजीने हे पैसे आणलेत. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, मंजिरी माझ्या मंगळसूत्राच्या पंचायती तुला काय गं, तू का आमच्या मागे लागली, हे बघ एखाद्या गोचिडासारखी चिघटली तू आम्हाला, आमचं रक्त पेते आणि हे सगळं कुणामुळे होतंय माहिती, तुमच्या दोघांमुळे. त्यामुळे निघायचं, आमचं आम्ही बघून घेऊ, हा तुमचा बोजा बिस्तार उचलायचा आणि माझ्या दारातनं चालतं व्हायचं, असे आता ताकीद देऊन जीजीने राया मंजिरीला सांगितलेलं असतं. तेवढ्यात लगेच आता घोरपडे आणि शशिकला दोघेही बाहेर येतात. आता शशिकला ते मंगळसूत्र असं हातात झेलतच बाहेर येते आणि मला लागते, राया भेटले ना तुला पैसे, तुझे पैसे भेटले ना, सगळे बरोबर आहेत, 1,60,000 रुपये. त्यामुळे ती सांगते ना, तर तुझा बाजा बिस्तार उचल आणि इकडनं निघ, लगेच निघायचा. तेव्हा लगेच राया मला लागते, शशिकला माझ्या जीजीचं, हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे, दे इकडे, असे म्हणत राया धावतच शशिकलाजवळ येतो आणि पटकन ते पैसे आता शशिकलाच्या हातात टेकवतो आणि तिच्या हातातलं मंगळसूत्र ओढू लागतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, माझा हात सोडा, मंगळसूत्र ते माझं झालं आहे, आता तिने स्वतःहून दिलंय, हवं तर तू तिला विचार, तिला पैसे हवे होते, मी पैसे दिले आणि मंगळसूत्र घेतलंय, अजिबात तू घेऊ शकत नाही आहे. तेव्हा राय लागते, काकी अगं लाज वाटू दे जरा तुला, हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे, असे म्हणत आता शशिकलाच्या हातनं ते मंगळसूत्र रायाने घेतलेलं असतं. तेव्हा ओरडतच शशिकला म्हणू लागते, राया तिने स्वतःहून दिलंय मला तिच्या इच्छेने. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, लाज वाटू दे, एक बाई आहे ना तू, अगं मग तरीही एका बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढताना तुला लाज नाही वाटली, नीट नाही तर, असे म्हणत आता लगेच राया पटकन ते मंगळसूत्र जीजीजवळ घेऊन येतो आणि म्हणू लागतो, जीजी हे तुझं मंगळसूत्र घे जीजी, मला हे पैसे नको आहे जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते, माझ्या घरातले निर्णय घेणारा तू कोण लागतो माझा, सांग ना, काय संबंध आहे तुझा आणि माझा, त्यामुळे माझ्या घरात लुडबुड करायचं काम करायचं नाही, निघायचं इकडनं. मी मंगळसूत्र गहाण ठेवू, विकू, काही करू, तुला काय करायचं आहे, तू कोण लागून गेला माझा, सांग ना. तेव्हा लगेच रायम लागतो, जीजी असं नको करू गं, अगं तूच म्हणते ना हे मंगळसूत्र म्हणजे बाईची ताकद असते की नाही, मग असं जर तू मंगळसूत्र काढून ठेवलं दुसऱ्यांना देऊन टाकलं तर कसं होणार जीजी, हे बघ जीजी ही ताकद तुला हवी जीजी, आणि हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातच शोभते जीजी, त्यामुळे अशी चूक नको करू. तेव्हा जीजी म्हणू लागते, मुळात म्हणजे तू मला जीजी म्हणायचंच नाही, कारण माझ्यावरती प्रेम करणारी माझी जवळची माणसं मला प्रेमाने जीजी म्हणतात आणि तुम्ही दोघे माझे कोणीच नाही आता, त्यामुळे निघायचं इकडनं.
तेव्हा मंजिरी म्हणा ते जीजी अगं असं नको करू गं, ऐक राया जे काय बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो, हा राया जे बोलतो ते बरोबर आहे. अगं हा काय बोलणार, हा एक खुनी नराधम नाही तर. याने माझ्या मुलाला संपवलंय, खाल्लंय माझ्या मुलाला. याच्यामुळे आमच्यावरती आमचा मुलगा गमावण्याचं दुःख आलंय. तेव्हा रायम लागतो जीजी नाही ग जीजी, मी किती वेळा सांगू तुला, मी तुझ्या मिहीरला नाही मारलं जीजी, खरंच जीजी मी खरं बोलतोय. तेव्हा आता जीजीला मात्र खूपच राग येतो. आता मात्र जीजी पटकन रायाच्या कानाखाली ओढणार. तेच आता मंजिरी पुढे येते आणि मला ते बा जीजी, आजवर लय ऐकून घेतलं आणि लय बघितलं, पण आता बास. आता तू रायाला नाही मारू शकत, कारण रायाची काही चूक नाही आहे. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी हात सोड माझा, सोड हात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी नाही सोडणार, आज तरी मी तुला रायाला मारू देणार नाही, कारण रायाची काही चूक नाही आहे. तेव्हा राया म्हणू लागतो मिसफायर, अगं काय करतेस मिसफायर तू, अगं ती आपली आई आहे आणि मुलांना मारण्याचा हक्क आईला असतो मिसफायर, त्यामुळे असं नको करू, तू जीजीला अडवू नको. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया, आज एक बायको म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडणार आहे. मी माझ्या नवऱ्याला कुणाला हात बी लावू देणार नाही आहे, मग ती जीजी असो किंवा कोणीही असो. आज मी रायाला मारू देणार नाही. आता मात्र शशिकला टाळ्या वाजवते आणि मला लागते बघा बघा जाऊबाई, बघा ही मंजिरी तुमच्या नाकावर टिच्चून कसं बोलते ते, बघा नवऱ्याची बाजू घेते आणि तुमच्याशी नडते, बघा बघा. तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीचा हात झिडकारते आणि मला लागते मंजिरी, आत्ता तुला बायकोचं कर्तव्य आठवतंय, आत्ता या खुन्याची बायको झाल्यावर. तेव्हा शशिकला म्हणू लागते बघा बघा, गुंडाशी लग्न करून 2 दिवसही झाले नाही, तेच गुंडगिरी दादागिरी कशी करायची चांगलीच जमते तिला, बघा बघा कशी गुंडाची बाजू घेते. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते घेणार, मी रायाची बाजू घेणार, कारण मी त्याची बायको आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते हो, आत्ता बायकोचं कर्तव्य आठवतंय, आणि जेव्हा मिहीर तुझा नवरा होता तेव्हा कर्तव्य नव्हतं आठवत का तुला. हे बघ मंजिरी, मिहीरच्या खुन्याला खरं तर तू संपवायला पाहिजे होतं, पण तू तसं केलं नाही, तू या खुन्याशी लग्न करते. हे बघ मंजिरी, मी अजूनही तुला मिहीरची बायकोच मानते, या खुन्याशी तुझं कधीही लग्न होऊ शकत नाही, त्यामुळे अजूनही विचार कर मंजिरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते बा जीजी, किती वेळा सांगायचं, रायाने मिहीरचा खून नाही केलाय, राया खरं बोलतोय, तो खरा आहे आणि माझा रायावरती पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो, या रायावरती विश्वास आहे, ज्याने तुझं कुंकू पुसलं, आपल्या मिहीरला संपवलं, या रायावरती. हा एक खुनी आहे, नराधम आहे नराधम. खरं तर ना या असल्या खुन्याचा ना जीव घ्यायला पाहिजे. माझ्या मनात असं वाटतं ना, याला असं मारून टाकावं, जसं याने माझ्या मिहीरला संपवलं ना, तसंच तडफडून याला संपवून टाकावं, याचा जीव घ्यावा. तेव्हा मंजिरी लागते जीजी काय बोलते तू, अगं असं नको बोलू जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते जे काही बोलते ना मी ते अगदी बरोबर आहे, या रायाला मला असं डोळ्यासमोर बघवत नाही आहे, याचा जीव घ्यावासा वाटतो, याला मारून टाकावंसं वाटतंय. तेव्हा लगेच आता शशिकला घोरपडेला म्हणू लागते मग म्हातारीला म्हणा मार की त्याला, एकदाचं संपून टाक, कशाला 30-30 कटकट ठेवते. तेव्हा लगेच आता जय पुढे येतो आणि मला लागतो हे बघा, ते म्हणतात ना मांजराला उंदीर साक्ष, अजिबात जे बोलेल ना त्याला वेळ घालवायचा नसतो. हे बघा मी लगेच जीजी तुमच्या मनात जे काय आहे ना ते पूर्ण करा तुम्ही, तुम्हाला मी लगेच काहीतरी देतो, असे म्हणत आता तिथे जी किचनमध्ये भांडी असतात ना, त्या भांडीतनं आता घोरपडे एक चाकू घेतो आणि पटकन आता तो चाकू जीजीच्या हातात देतो. खूप मोठा चाकू असतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी हे घ्या, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करा, तुमच्या मुलाचा बदला घ्या जीजी, या रायाला संपवून टाका, मारून टाका, चिरडून टाका. आता मात्र जीजी रायाकडे बघू लागते. तेव्हा जय म्हणू लागतो जीजी काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या मिहीरच्या खुन्याचा बदला घ्यायचा आहे ना, मग मारून टाका या रायाला, हा तुमच्या मिहीरचा खून. हे बघा पोलिसांची काही काळजी करू नका, मी सगळा काही बंदोबस्त करेल. जीजी आज या खुन्याला संपवलंच पाहिजे जीजी, मारून टाका, असे म्हणत आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो जीजी हे बघ, तुला खरंच वाटते मी तुझ्या मिहीरचा खुनी आहे, तर तू मला मारू शकते जीजी, मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, कारण मी तुझ्या मिहीरला मारलं नाही हे मला चांगलंच माहिती, पण जर तू मला खुनी समजत असशील, मी मरावं अशी तुझी इच्छा असेल, तर मी मरायला तयार आहे जीजी, पण माझ्या रक्ताने तुझं बोट सुद्धा लाल होता कामा नये, तुझ्यावरती माझ्या खुनाचा आरोप लागता कामा नये. त्यामुळे जीजी हे काम तुला करायची गरज नाही आहे, तो चाकू माझ्याकडे दे जीजी, मी स्वतःच आज मला संपवतो आणि माझा
विनाश करतो. जिजी दे तो चाकू. आता मात्र जिजी रायाकडे बघू लागते. राया मात्र आता जिजीसाठी मरायलाही तयार झालेला असतो. तेव्हा लगेच आता राया लागतो, जिजी दे ना चाकू. अगं हा राया आपल्या आईसाठी काहीही करू शकतो, दे चाकू. आता जिजी लगेच तो चाकू बाजूला फेकते. आता मात्र घोरपडे आणि शशिकलाला राग येतो. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, सगळं करू शकतो ना माझ्यासाठी, मी म्हणेल ते करू शकतो ना तू. मग उचलतो चाकू आणि खूपच तुझ्या पोटात संपव तुझ्या या देहाला, माझ्या मिहीरच्या खुन्याला संपव. उचलतो चाकू. आता मात्र राया पटकन तो चाकू उचलतो आणि आता लगेच त्या चाकूकडे बघू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, राया राया तू असं काही करणार नाही. अगं जिजी काय बोलतेस तू तू रायाला संपवण्याचं बोलते जिजी. अगं असं कसं बोलू शकते जिजी. हे बघ जिजी, तू एक मुलगा गमावलाय, दुसऱ्या मुलाला गमवू नको गं. अगं आई मुलाचं किती छान नातं आहे आणि तू आज त्याला मरायला सांगते जिजी. हे बघ जिजी, रायाला थांबव, तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा जिजी मला लागते, करू शकतो ना, मग मिहीरच्या खुन्याला संपून टाक, मारून टाक मिहीरच्या खुन्याला. चल उचल चाकू. आता मात्र राया त्या चाकूकडे बघू लागतो. तर मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते. आता राया ज्या क्षणाला जोरात दिशी पोटात चाकू खुपसणार, त्या क्षणाला मंजिरी पटकन रायाचा हात पकडते. राया थांब, तू असं नाही करू शकत राया, मी तुला असं करू देणार नाही, कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे राया, आणि तू खुनी नाही आहे, त्यामुळे बास झालं राया. असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाच्या हातनं तो चाकू ओढून घेते. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, मंजिरी मरू दे ना, अगं मरू दे त्याला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो जिजी, हे तू बोलते, मग हा चाकू तुझ्या हातात घे आणि रायाला संपवण्याआधी तू मला संपव. असे म्हणत आता लगेच मंजिरीने तो चाकू जिजीच्या हातात दिलेला असतो आणि जिजीचा हात असा आपल्या गळ्याला लावलेला असतो. खूपच खूपच माझ्या पोटात, नाही तर काप माझा गळा जिजी, आज तू रायाच्या आधी मला मारून टाक. म्हणजे कसं आहे ना, मी वरती गेल्यानंतर मिहीरला विचारते, अरे बाबा नेमकं तुझा खून केला कुणी, सांग ना. तेव्हा माझा मिहीर रायाचंच नाव घेईल, पण भक्षक म्हणून नाही, तर रक्षक म्हणून रायाचं नाव घेईल. एवढं मात्र जिजी लक्षात ठेव. तू एका मुलाला गमावलंय जिजी, त्यामुळे दुसऱ्या मुलाला गमावण्याची भीती मला वाटते जिजी, तू असं नको करू. हे बघ राया काही करू शकतो, असं नको करू जिजी, ऐक माझं. तेव्हा लगेच आता जिजी मला लागते, मंजिरी हो बाजूला, या असल्या पाप्यांच्या सहभागात मला सामीलसुद्धा व्हायचं नाही आहे. या असल्या पाप्यांना साथ देऊन मला या पापाचा घडा आपल्या डोक्यावरती फोडायचा नाही आहे. त्यामुळे या असल्या पाप्याला शिक्षा तर विठुरायाच करेल. विठुराया, मला माझ्या मुलाचा न्याय हवा आहे, मला माझ्या मिहीरला न्याय हवा आहे. विठुराया तू माझी मदत करशील ना. जोपर्यंत माझ्या मिहीरच्या खुन्याला शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या मंदिराची पायरीही चढणार नाही विठुराया, तोपर्यंत मी तुझं नावसुद्धा घेणार नाही विठुराया. असे आता जिजी जोरजोरात म्हणू लागते. आता मात्र लगेच मंजिरी आणि राया जिजीकडे बघू लागतात. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, हो विठुराया, अजूनही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे, माझ्या मुलाच्या खुन्याला तू अशी शिक्षा देशील ना, तो तडफडून तडफडून मरेल. आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं. मंजिरी डोळे बंद करते. आता जिजी खूप भडकलेली असते. त्याच वेळेस आता इकडे मात्र पंढरपुरात मिहीरची गाडी आलेली असते. आता मात्र त्या गाडीतनं मिहीर चाललेला असतो, तो मोबाईलवरती बोलत असतो. त्याच वेळेस इकडे जिजी म्हणू लागते, विठुराया मला न्याय हवाय, माझ्या मिहीरच्या खुन्याचा बदला घ्यायचा आहे, मला त्या खुन्याला संपवायचं आहे. मला माहिती आहे विठुराया, माझी तुझ्यावरती पूर्ण खात्री आहे आणि तू नक्की माझ्या मुलाला न्याय देशील. तर इकडे आता विठुरायाचा चमत्कार झालेला असतो. आता मात्र मिहीर जिवंत असतो. मिहीरचं आता एका ठिकाणी ऑफिस असतं. त्या ऑफिसमध्ये मिहीर येतात. सगळे स्टाफवाले आता सरांना नमस्कार करू लागतात. त्याच वेळेस आता स्टाफपैकी सगळेजण आता इथे लिफ्टमध्ये बसून वरती निघालेले असतानाच मिहीर येतो. तेव्हा लगेच आता त्यातला एक जण म्हणू लागतो, सर प्लीज तुम्ही या ना, आम्ही निघतो बाहेर, आम्ही नंतर जाऊया. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही गरज नाही, मी जातो पायऱ्याने, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा लगेच आता त्यातली सगळी माणसं म्हणू लागतात, आपले सर खूप चांगले ना, त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही, स्वतःला त्रास करून घेतील पण दुसऱ्यांना त्रास होईल असं ते अजिबात वागत नाही, असा हा मिहीर असतो. तर इकडे जिजी म्हणू लागते, माझा मिहीर साधा होता, सरळ होता, त्यामुळे तो सगळ्यांना आवडायचा, पण एका नराधमाने त्याला संपवलं. त्यामुळे विठुराया तुला त्या नराधमाला शिक्षा करायची, तुला त्याला यातना द्यायच्या, मरण द्यायचे, असे आता जिजी विठुरायाकडे म्हणत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता जिजीने
घोरपडे आणि शशिकलाचं ऐकून रायाला मात्र पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आता पोलीस मात्र इथे जेलमध्ये येताच रायाला जोर जोरात मारू लागतात. बोल, मिहीरचा खून तूच केलाय ना? पण राया मात्र खरंच बोलत असतो, मी मिहीरला नाही मारलं, मी त्याचा खून नाही केला. आता मात्र मंजिरी, डिफिकल्ट, डंकी सगळेजण रायाला सोडवण्यासाठी येतात. तेव्हा लगेच आता एक इन्स्पेक्टर साहेबांना मात्र रायाची क्यू येते. त्यावर लगेच आता ते मंजिरीला मागतात, मंजिरी, रायाची काही चूक नाही आहे, पण त्याला खूप काही सहन करावं लागतंय गं. तेव्हा मंजिरी लागते, इन्स्पेक्टर साहेब आम्हाला काहीतरी मदत करा ना, रायाला इकडनं बाहेर काढायचं, कसं काढायचं? तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा, रायाने खून केलेला नाही आहे, कारण मिहीरचा खून झालाच नव्हता, त्याचा एक ॲक्सिडेंट झालेला आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय, असं कसं शक्य आहे? अण्णांनी तर मिहीरला गोळी मारली होती ना, मग ॲक्सिडेंट कसा होऊ शकतो? तेव्हा लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नाही, मिहीरचा खून झालाच नाही. अण्णाच्या आणि मिहीरच्या झटापटीत मिहीर तिकडनं पळाला होता, कदाचित तो तिथनं पळून गेला असेल कुठेतरी लांब. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, असं असेल तर मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आणि या सगळ्यातून मला रायाला बाहेर काढावंच लागेल. तर आता मात्र मंजिरी मिहीरचा शोध घेणार का? मिहीर कुठे असणार, का तो मंजिरीला सोडून गेला असणार, हे सगळं सत्य आता समोर येणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.